या आपल्या घरी फक्त जेवण बनवायलाच नाही येणार, भाऊजींची काळजी घेणार, त्यांच्या बिझनेसला वाढवणार आणि या घराण्याची पण काळजी तर यांनाच करायची आहे ना. तू हे सांग की तुझं डिनर कसं होतं? तसं पण जगाला टोपी घालता येते आपल्याला. टोपी घातल्याने जखम पण लपेल आणि रोशनीला काही कळणारही नाही. निशा, इफ आय एम नॉट मिस्टेकन, तू तर MBA केलेस ना? होय. मग तर तू प्रोजेक्ट सांभाळत असशील ना? ऑफकोर्स करू शकते. पेट्रोलियमचा हा जो तुमचा प्रोजेक्ट आहे तो कुठल्या फेजवर आलाय? सध्या तरी इनिशियल प्रोसेसमध्ये आहे. तुझी इच्छा असेल तर तू आम्हाला जॉईन करू शकतेस. आय थिंक दॅट्स अ ग्रेट आयडिया. पण तू तर म्हणत होतीस की तुला ब्रेक पाहिजे. हो आत्या, पण ब्रेक फ्रॉम व्हॉट आय डू, जे काम मी करते त्यापासून ब्रेक. हे माझ्यासाठी फार इंटरेस्टिंग असेल. आय थिंक आय एम गोइंग टू लाईक इट. करेक्ट. मारला धोंडा पायावर. काय म्हणालीस का आत्या? काही नाही. मी तर हा विचार करत होते की लट्टनला अजून मदत मिळाली तर फारच बरं होईल. काय लट्टन? हो ना आत्या, आपल्या घरचे आल्याने फरक तर पडतोच. कधीपासून जॉईन करणार आहेस? उद्यापासून. व्हेरी गुड. तर उद्यापासून आमची साली साहेबा आम्हाला जॉईन करणार, राईट? This is what I was waiting for. बापू, मला कळत नाहीये की लोक नेहमी खऱ्या आणि सरळ माणसांनाच वाईट आणि दुष्ट का म्हणतात. खरं तर जर आज हे जग टिकलं आहे तर त्याच मुठभर लोकांच्या इमानदारीवर टिकलं आहे. बापू, या समाजात भाऊजींच्या काका मावशीसारखे पण लोक असतात जे आई वडिलांच्या पवित्र नात्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. मला तर दया येते मुन्नाची. बिचाऱ्याने त्याचे सख्खे आईवडील लहानपणीच गमावले आणि नंतर मिळाले तर ते असे. देव कोणालाच नाही देवो असे आईवडील. बापू, मी मुन्नाला न्याय मिळवूनच देणार. पण हे कळत नाहीये की ख्वाहिशताईशी कसं मी बोलू. मला ख्वाहिशताईला पुन्हा नाही दुखवायचंय. तसं पण एकदा नकळत मी तिचं मन दुखवलंय जेव्हा माझ्यामुळे तिचं लग्न तुटलं होतं. घरी आलेल्या पाहुण्यांसमोर आईबापांना बेइज्जत व्हावं लागलं. राहुलच्या आईबाबांच्या वेळी पण असंच काहीतरी झालं. गेल्या वेळी आईला फार दुःख झालं होतं. माझ्यामुळे असं पुन्हा नाही झालं पाहिजे. पण मला हे कळत नाहीये कसं हे सगळं करू. मला तर हे तलवारीच्या धारेवर चालण्यासारखं वाटतंय. कारण एका बाजूला ध्रुव भाऊजींचं कुटुंब आहे आणि दुसरीकडे मुन्नासाठी न्याय. बापू, तुम्ही नेहमीच न्याय आणि हक्कांची गोष्टी केल्यात. नेहमी तुम्ही त्यासाठीच लढलात. म्हणूनच मी पण न्यायासाठीच लढणार. मला शक्ती द्या बापू की मी कोणाचंही मन न दुखवता या कार्याला पूर्णत्वाला नेऊ शकेन. सॉरी ताई,
बघून चाल महाराणी. तसं पण तुझ्या ऑटोला ब्रेक नाही लागत. ऑटोमध्ये? मला काही समजलं नाही. एवढी पण भोळी नको बनूस. समजदार झालीयस म्हणूनच घरामध्ये बिनधास्तपणे समजूतदारीची कामं करतेस. जे बोलायचे ते स्पष्टपणे बोल. मला गोल फिरून बोलायला नाही आवडत आणि नाही ऐकायला आवडत. साफ साफ. तर ऐक, मला ही तुझी घाणेरडी चॉईस अजिबात आवडली नाही. चूज पण केलं तर कोणाला? एक निरक्षर आडाणी मूर्ख ऑटो रिक्षावाल्याला, ज्याचा ना खाण्याचं ठिकाण आहे ना राहण्याचा. मला बघ, मी एक उच्च शिक्षित डॉक्टर पसंत केला आहे. डॉक्टर. तुला नाही वाटत? फक्त तूच एकटी आहेस जी आई बाबांना बेइज्जत करत आहेस. आता तुझ्या या घाणेरड्या चॉईसने त्यांचं नाक कापणार आहेस का? ताई, माणसाची ओळख त्याच्या लिहिण्या वाचण्यावरून नाही तर त्याच्या गुणांनी होते. शिकले सवरले तर कबीरही नव्हते, पण त्यांनी त्यांच्या काळी चांगल्या चांगल्याना धडे दिले. तुला काय कळणार हे सगळं? तू तर वाचतच नाहीस. तरी पण काही ओळी ऐकून घे. पोथी पडी पडी जगमुआ, पंडित भयान कोई, ढाई आखर प्रेम का पढ़े सो पंडित होय. ढाई आखर प्रेम का. तू तर घरातच 25 लिहिले असतील. काही नंतरसाठी पण ठेव. आणि राहिली गोष्ट माझ्या अभ्यासाची, मी तर चांगल्या चांगल्यांना धडा शिकवते. चांगल्या चांगल्यांना. बघितलं नाही तो कसा सुशिक्षित डॉक्टर माझ्या मागे शेपूट हलवत फिरतो ते? म्हणूनच म्हणते, सांभाळून जरा. माझ्याशी पंगा नको घेऊस. नाहीतर ज्या दिवशी बाबांना तुझी गुटरगू बद्दल माहिती मिळेल त्या दिवशी बाबा तुझे पंख कापून टाकतील. आता तरी मला उशीर होतोय म्हणून सोडून देते तुला. आणि यापुढे माझ्या अभ्यासाबद्दल काही बोललीस ना तर MPhil PhD करून टाकेन. PhD समजतंय ना? चला, मला उशीर होतोय. ही मी चालली. ताई, तू तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. तू एक हिरा आहेस आणि तू एका हिऱ्याला चूज केलेस. आय रिअली लाईक मुन्ना दादा आणि मला विश्वास आहे की आई बाबांना पण मुन्ना दादा फार आवडणार. हाय दृष्टी. किती उशीर केलास तू? उभी राहून तर मी रोगी होईन. काही हरकत नाही. रोग्यासाठी हा डॉक्टर हजर आहे. मी माझा इलाज कोणत्या चांगल्या डॉक्टरकडून करून घेईन. मला लवकर मरायचं नाहीये. मेली तर तू आहेसच. कसं? माझ्यावर. हा हा हा, व्हेरी फनी. दृष्टी, तसं आपण ज्या हॉटेलमध्ये जाणार आहोत त्याचं बिल पाहून आपण असंच मरून जाऊ. तुला पूर्ण शहरात दुसरा कोणता हॉटेल नाही भेटला? मला पहिल्यापासूनच वाटत होतं की तू खोटारडा डॉक्टर आहेस आणि आज खात्रीही पटली. तुला माहित आहे खऱ्या डॉक्टरांचा इन्कम किती असतो? प्रत्येक दुसऱ्या दिवशी ते फॉरेन कंट्रीला फिरायला जातात. आणि तुला पहिल्यांदाच मी कुठल्या चांगल्या हॉटेलमध्ये घेऊन आले तर एवढा तमाशा करतोस? दृष्टी, मी तमाशा नाही करत आहे. मला वायफळ खर्च आवडत नाही. तुला असं म्हणायचंय की ध्रुव भाऊजी ख्वाहिश ताईला 5 स्टार हॉटेलमध्ये डिनरला घेऊन जातात तर इट मीन्स वायफळ खर्च करतात? साहेब, त्याला स्टँडर्ड म्हणतात. स्टँडर्ड. तुझं काही स्टँडर्डच नाहीये. असो, जाऊ दे. दृष्टी, तुला मला जे पण बोलायचं आहे ते बोल, पण प्लीज कोणासोबत कम्पेअर नको करत जाऊ. आणि तसंही ते फार मोठे बिझनेसमॅन आहेत आणि मी एक साधारण डॉक्टर. त्याच्यात आणि माझ्यात जमीन आकाशाचा फरक आहे.
दृष्टी मी हे सर्व याकरिता सांगतोय कारण की पुढे जाऊन या गोष्टी रिलेशनशिपला नुकसान पोहोचू शकतात. मग लग्नाच्या 1 वर्षानंतर काय ऐकायला भेटेल? तू बदलला आहेस, तू पहिल्यासारखा नाही राहिलास, तू अशा जागी घेऊन जात होतास, मला हे घेऊन देत होतास, मला ते घेऊन देत होतास. इम्पॉर्टंट हे नाही की आपण कुठे चाललो आहोत, इम्पॉर्टंट हे आहे आपण जिथे जात आहोत सोबत जात आहोत, एकमेकाबरोबर आनंदाचे 2 क्षण घालवत आहोत. मला समजलं मिस्टर कंजूस. आता चला कुठल्या तरी स्वस्तातल्या धाब्यावर जाऊन डाळ भात खाऊया. ही केलीस ना समजदारीची गोष्ट. चल जाऊया धाबा. ही माझी फियॉन्सी आहे आणि ही सिमरन आहे, माझी आणि लताची मुलगी. माणसाला एक जन्म लक्षात नसतो, एक जन्म निभवू नाही शकत तो, आणि तो 7 जन्माच्या गोष्टी करतो. आमची काही ऑफिशियल एंगेजमेंट नाही झाली, पण हा मनाशी मनाचं जुळलंय. तुला काय वाटतं की बिझनेस करणं, ऑफिसला जाणं हेच काम असतं? घर सांभाळणं काही पोरखेळ नाही आहे. उद्या तुझ्या आयुष्याचा सर्वात महत्त्वाचा दिवस आहे निशा. ज्या ध्येयाने तू इथे आलीस, उद्या त्या ध्येयाची पहिली वीट ठेवणार आहेस तू. आणि म्हणतात ना, जर पहिली वीट मजबूत असेल तर इमारत अधिकाधिक मजबूत होते. एक वेळ माझी इमारत मजबूत होऊ दे, मग बघा मी कसं तुझ्या या बिझनेस एम्पायरच्या मुळांना कशा प्रकारे उपटून टाकते. नाही, ही रडण्याची वेळ नाही निशा. आजच्या नंतर तुझ्या या डोळ्यांमध्ये पाणी कधीच नाही असणार. आय आय क्लिअर? यू नेव्हर गोइंग टू क्राय अगेन. कारण आता फक्त तीच लोक रडतील ज्यांनी तुला, तुझ्या कुटुंबाला रक्ताच्या अश्रूंनी रडवले. सो यू नॉट गोइंग टू क्राय बेबी. यू विल नेव्हर क्राय अगेन. आता फक्त तूच रडणार आणि तुझं कुटुंब. ताई, विश मी ऑल द व्हेरी बेस्ट. कारण आज तुझ्या बहिणीच्या जीवनाचा सर्वात महत्त्वाचा दिवस आहे. आज जो युद्ध मी लढायला चालले त्याचा पहिला दिवस आहे. आणि या युद्धात जिंकण्यासाठी मला तुझ्या आशीर्वादाची फार गरज आहे. या युद्धाला जिंकण्यासाठी मला कुठलाही साम दाम दंड भेद कसलाही उपयोग करावा लागला तरी मी तो करणार. कारण प्रेम आणि युद्ध दोघात सगळं काही माफ असतं, सर्व माफ असतं. आता मी आले ना, आता तुला तुझी जागा या घरात नक्कीच मिळणार. आणि हे वचन मी आज तुला देते. सुगंध तर फारच चांगला येत आहे. ऑटो, आज पोहे तर खूपच टेस्टी झालेत का?
मी बनवले मस्तच बनवलं तू. माझ्याशिवाय कोण बनवू शकतं एवढं टेस्टी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग निशा. गुड मॉर्निंग भाऊजी. तब्येत तर ठीक आहे ना तुझी? माझ्या तब्येतीला काय झालंय? आय एम फिट अँड फाईन. तुम्ही का विचारताय की माझी तब्येत ठीक आहे की नाही? तेच नाश्ता करायला का ना आलीस म्हणून तुला विचारलं मी. हो, ॲक्च्युली मी नाश्ता नाही करत. आय जस्ट हॅव अ प्रोटीन शेक आणि थोडे आल्मंड्स आणि डेट्स खाते. दॅट्स इट. हा, हे मिल्क शेक वेक तर फक्त चोचलेत. याने तब्येत नाही सुधारत. चांगल्या तब्येतीसाठी चांगलं जेवण फारच गरजेचं असतं. बेबी ते दुसऱ्यांचं तर माहीत नाही, पण माझ्यासाठी हे काही चोचले नाही आहेत. गेल्या 12 वर्षापासून घेते आणि इट्स सुटिंग मी व्हेरी वेल. मोठ्यांचं कर्तव्य असं समजावणं, तर मी समजवलं. बाकी तुझी इच्छा. हा, निशा, तशी तुझी बायोलॉजिकल क्लॉक खूप लवकर ऍडजस्ट होते का? मला तर वाटलं होतं की तू आज नक्की उशिरापर्यंत झोपली असणार, पण लवकर उठलीस ग. नाही, जास्त जेटलाईट नाही झालं थँकफुली. रश्मी कुठे? तुझी मीटिंग होती म्हणून लवकर निघून गेली ती. तू तर फिट आहेस ना जॉईन करण्यासाठी? हो. बघा, मी अर्ध्या दिवसात परत नाही येऊ देणार. आय एम फिट अँड फाईन अँड रेडी टू गो. दॅट्स गुड. अगं आत्या, वेस्ट तुम्हाला काही ना काही गोष्टी तरी नक्कीच शिकवतं. वेळेचे महत्त्व आणि मेहनत करण्याची तयारी. अरे असं का तू बोलतोस लट्टन? काय आपण भारतीय लोक वेळेचं महत्त्व नाही ठेवत, मेहनत नाही करत? हा, असं नाही आहे आत्या, पण आपण भाग्यवती जास्त होत चाललोय आणि पुरुषार्थी कमी. कर्म हीच पूजा आहे या सिद्धांताच्या ऐवजी आपण पूजा हेच कर्म आहे याच्याकडे चालत आहोत. शिवलिंगावर दूध चढवताना तुम्हाला त्या दगडात तर देव दिसत असतो, पण त्या मुलामध्ये नाही दिसत जो बाहेर उभा राहून दुधासाठी कळवळत उभा असतो. काय बात आहे भाऊजी, तुमचे विचार अजूनही तसेच आहेत. व्हेरी गुड. आय एम व्हेरी इम्प्रेस्ड. तसं आपल्या इथे काही अशी लोक आहेत जी गोष्टी तर फार मोठ्या मोठ्या करतात, पण जेव्हा काम करण्याची वेळ येते तेव्हा मागे सरकतात. हो ना? You're right. Absolutely right. निघूया? उशीर पण होतोय ना? हो, चला. मोठी आली, थांब. एक मिनिट थांब, तुला जरा टीका लावते. टीका कशासाठी? वॅक्सिनेशन झालंय माझं लहानपणीच. अगं निशा, जरा समजून घे. मोठी आहे ती. काही परंपरा असतात ज्या जोपासाव्या लागतात. आमच्या इथे जेव्हा कुठल्या शुभ कार्याला जातात ना, तर त्याला टीका लावला जातो. जेव्हा लट्टन गेला होता ना कामाला, तेव्हा मी त्याला टीका लावला होता. आणि रश्मी, तिला पण. आज तू पहिल्यांदा ऑफिसला चालली आहेस ना? हा टीका माझा आशीर्वाद आहे. तू दिवस रात्र प्रगती करू. तुझ्या भावी आयुष्यात कुठलंच संकट नको येऊ, ही माझी प्रार्थना पण आहे आणि माझा आशीर्वाद पण. बस 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 आत्या, प्लीज इमोशनल नको होऊस. तू टीका लाव. हं? ठीक आहे.
लावा टिके मला. थोड्या दिवसांनंतर तुमच्या पूर्ण परिवाराला टिके लावावे नाही लागले ना, तर माझं नाव पण निशा नाही. आत्या, कार्यक्रम झाला, निघू आम्ही. ये. निशा चल, नाहीतर आत्या आपल्याला टिकेच लावत राहील. बाय त्या. बाय. आज तुझ्या चेहऱ्यावरचं तेज काय वेगळंच आहे. भाऊजी बघतील तर एकदम बघतच राहतील. यांच्यासाठी बाबांचं केबिन उघडून द्या. मोठे साहेबांचं कॅबिन? पण ते तर त्यांच्या मृत्यूनंतर कोणीच नाही यूज केलं. तसंही या दम आलूमध्ये दम नाहीये. अच्छा, तर मग कशात आहे? माझ्या बातम्यांमध्ये.